एक आहे की इंग्लिशचे लँग्वेज, दुसरं आहे की यार कम्युनिकेट, तिसरं आहे की मी पब्लिक स्पीकिंग आणि चौथं आहे की मला जे माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी शेअर करू शकत नाही. ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना इंग्लिश अंडरस्टँड तर होती आणि टेक्निकल थोडंसं बोलता येतं. आपल्याला टेक्निकल लीड असेल, तुमचा टीम लीड असेल, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर असेल, तुमचा मॅनेजर असेल, त्याचं सगळं क्रेडिट तो स्वतः घेतो. तुम्ही सगळ्यासमोर बोलत नाहीत की हे काम मी केलंय, हे काम मला येतंय, हे काम मी करू शकतो. जर तुम्हाला ओपिनियन द्यायचं आहे, तुम्हाला डिबेट करायचं आहे, मीटिंगमध्ये व्यवस्थित प्रोफेशनल डिबेट करा आणि कुठलीच गोष्ट पर्सनली घेऊ नका. ना तुमचा मॅनेजर ना तुमच्यासाठी काम करतो, ना तुम्ही तुमच्या मॅनेजरसाठी काम करता. आपण सगळे म्हणजे जो मॅनेजर असतो, जो सगळे टीम मध्ये असतात, हे सगळे प्रोजेक्टसाठी काम करतात, प्रोजेक्ट कंपनीसाठी काम करतो. तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे, तुम्हाला जे बोलायचे ते व्यवस्थित डिलिव्हर करता आलं पाहिजे लोकांना. ते झालं तुमचं कम्युनिकेशन. खूप जास्त फ्रेशर्स आहेत ज्यांना आयटी मध्ये जॉब करायचा आहे, खूप नॉन आयटी वाले पण फ्रेशर्स आहेत त्यांना पण आयटी मध्ये जॉब करायचा आहे, आणि जे एक्सपिरियन्स लोक आहेत जे आयटी मध्ये काम करतायत त्यांना पण सगळ्यात जास्त इश्यू होतो कम्युनिकेशनचा. खूप जणांकडे टेक्निकल नॉलेज आहे, खूप जणांकडे स्किल्स आहे, खूप जणांना प्रोग्रामिंगचं नॉलेज पण जास्त आहे, फक्त कम्युनिकेट करू शकत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे ते पाठीमागे राहतात. असं जर असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप साऱ्या मी टिप्स सांगणार आहे, एक्सपिरियन्स सांगणार आहे, आणि जो तुम्हाला तुमच्या खरंच जॉबमध्ये किंवा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हेल्प होईल. सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो आयटी वाला देव या युट्यूब चॅनलवरती. सो आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मी घेऊन येत असतो. कम्युनिकेशन हा एक इतकं असं भीती मनात बसली ना. एक आहे की इंग्लिशचे लँग्वेज, दुसरं आहे की यार कम्युनिकेट, तिसरं आहे की मी पब्लिक स्पीकिंग, आणि चौथं आहे की मला जे माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी शेअर करू शकत नाही. सो मी म्हणजे ऑलमोस्ट आपण सगळ्याच पॉईंट्स आपण कव्हर करू, बट सगळ्यात इम्पॉर्टंट मी एक सांगतो की कम्युनिकेशन हे तुमचं इंग्लिशवरती डिपेंड नाही राहणार. तुमचं इंग्लिशवरती डिपेंड नाही राहत. आपल्याला काही कोणासोबत ना क्लायंट सोबत आपल्याला इंग्लिशमध्ये गप्पा मारायच्यात, ना आपल्याला काही आपल्या कलिग बरोबर इंग्लिशमध्ये काही गप्पा मारायच्यात, ना मॅनेजर बरोबर आपल्याला एकदम गप्पा मारत बसायचं इंग्लिशमध्ये. ज्यांचं पण ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांना इंग्लिश अंडरस्टँड तर होती आणि टेक्निकल थोडंसं बोलता येतं. आपल्याला ऑलरेडी मी सांगितलं की आपल्याला कोणासोबत गप्पा नाही मारायच्या. सो असं आहे ना की तुम्हाला पब्लिक स्पीकिंग पण आलं पाहिजे. जर तुमची टीम आहे आणि टीम मध्ये तुम्हाला काय एक्सप्रेस करायचंय, काय बोलायचंय हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि मेन काय आहे ना, जर तुमच्याकडे टेक्निकल स्किल असेल आणि तुम्ही जर जॉब करत असाल तर कधी कधी असं पण होतं, तुम्ही तुमचा प्रोजेक्ट व्यवस्थित डिलिव्हर करता, तुमचा टास्क तुम्ही असं व्यवस्थित करता, मॅनेजरला शो ऑफ करता, बट काय होतं ना, जो टेक्निकल लीड असेल, तुमचा टीम लीड असेल, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर असेल, तुमचा मॅनेजर असेल, त्याचं सगळं क्रेडिट तो स्वतः घेतो. कारण तुम्हाला स्वतःला ते एक्सप्रेस करता येत नाही, तुम्हाला ते टीम समोर सांगता येत नाही की हे काम मी केलेलं आहे, हे तुम्हाला व्यवस्थित मेल वगैरे करता येत नाही. तुम्हाला इंग्लिश येत नाही हे ते रिझन नाहीये. रिझन हे आहे की तुम्हाला जे पण काय येतंय हे तुम्ही बोलत नाहीत. तुम्ही सगळ्यासमोर बोलत नाहीत की हे काम मी केलंय, हे काम मला येतंय, हे काम मी करू शकतो. आणि जर समजा तुमचा टीम लीड असेल, मॅनेजर असेल, प्रोजेक्ट मॅनेजर असेल, जो तुम्हाला टास्क देतो तो तुम्ही फक्त हा मध्ये हा करता. कसं आहे ना, कुठलीही गोष्ट तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये असू या तुम्ही तुमच्या जॉब रिलेटेड असो, तुम्हाला नाही बोलता आलं पाहिजे. हर एक गोष्टीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अंडरस्टँडिंग करून घेतले पाहिजे. जो तुम्हाला टास्क असाइन केलाय त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्या. तुम्हाला तो बोलता आला पाहिजे. हर एक गोष्टी असंच नाही की तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे म्हणूनच बोलता आलं पाहिजे. कधी कधी काय होतं की हा मीटिंग असते इंग्लिशमध्ये म्हणून आपल्याला बोलता येत नाही. काय आहे ना, तुम्ही पॉईंट नोट करून घ्या. तो नंतर तुम्ही मॅनेजरला पण विचारू शकता की मला हा पॉईंट डिस्कस करायचा होता आणि मी तुम्हाला बोलू शकलो नाही, माझं ओपिनियन असं होतं. एक पॉईंट तुम्ही बोललात, 2-3 पॉईंट तुम्ही जर बोलले तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. अरे हा, आणि हर एक गोष्टीमध्ये इंग्लिश मध्ये आणू नका. आय नो इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांना आलीच पाहिजे ते, बट असं नाहीये की तुम्हाला खूप हाय लेवलला बेसिक ऑफ इंग्लिश तुम्हाला बस तुम्ही जे बोलताय ते समोरच्याला जरी समजलं दॅट्स इट. फक्त तुम्ही आधी बोलायला शिका, पब्लिक स्पीकिंग आधी ते तरी शिका, आणि हर एक तुमचं जे ओपिनियन आहे ते अंडरस्टँडिंग करायला शिका. लिस्निंग सगळ्यात मेन काय माहिती का, की तुम्ही अंडरस्टँड करून घ्या. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट पब्लिक स्पीकिंग मध्ये काय आहे ना, की तुम्हाला अंडरस्टँडिंग करता आलं पाहिजे. तुम्हाला लिस्निंग सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे की समोरचा काय बोलतोय ते आपल्याला सगळं अंडरस्टँडिंग करता आलं पाहिजे. आणि दुसरा पॉईंट हा पण आहे, मीटिंग मध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही डिबेट करता अंडरस्टँड झालं पाहिजे. हर एक पॉईंट सगळ्यांचा अंडरस्टँडिंग करून घ्यायचा, वेळ मागायचा, मला बोलायचंय, मला माझं जे ओपिनियन आहे ते मला मांडायचंय,
तुम्हाला डायरेक्टली टाइम भेटेल, त्या वेळेत तुम्ही ते बोलू शकता. तुम्हाला नाही जमत आहे, मीटिंग चालू आहे, नोट डाऊन काही करून घ्या, मला हा पॉईंट रेज करायचा आहे, तो पॉईंट तुम्ही रेज करू शकता. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जर समजा काही कुठली गोष्ट एक्सप्रेस करता येत नाही इंग्लिशमध्ये, तुम्हाला डायरेक्टली फक्त तुम्हाला गो थ्रू तर तुम्ही करू शकता, किंवा इंटरव्ह्यूमध्ये जे जे पॉईंट्स तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स आहेत तुम्ही ते आधी गो थ्रू करा. आणि मेजरली काय माहिती ना, जेव्हा तुम्ही एक 5, 6, 10 इंटरव्ह्यू देता ना, तेव्हा तुम्हाला समजून जातं की या इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतात. तर तेच क्वेश्चन तुम्हाला रिपीट होणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही कोणतं इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारणार आहे का तुमच्या घरी काय चाललंय, तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय, नाही विचारत. सो टेक्निकली तेवढं कम्युनिकेशन तर असलंच पाहिजे. कॉन्फिडंट, सगळ्यात मेन काय कॉन्फिडंट. आणि काय होतं ना की तुमचं कम्युनिकेशन नसेल ना, म्हणजे मेजरली आपण 70% सगळं इंग्लिशवरती थोपून देतो की मला इंग्लिश येत नाही म्हणून मी कम्युनिकेट करत नाही व्यवस्थित. बट कम्युनिकेट तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये करा, बट कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करून नाही घेतल्या तर मग ते मिसअंडरस्टँडिंग होतं. म्हणजे तुम्ही ॲज अ फ्रेशर असाल तरी पण, जर तुम्ही जॉब करत असाल तरी पण, तुम्ही टीममध्ये बघा, जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करत नाही तेव्हा तुमचं मिसअंडरस्टँडिंग होतं. तुमचं प्रोजेक्टचं अंडरस्टँडिंग असेल, तुमचं ओपिनियन काय मांडायचं ते पण काही चुकीचं जाऊ शकतं. तुम्हाला काय बोलायचंय, समोरच्याला काय अंडरस्टँड करायचे ते पण आहे. विनाकारण कुठल्याच गोष्टी ऐकून घेऊ नका. तुम्हाला जे पण सांगितलंय ते टास्क व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. जर काही चुकीचं असेल तर ते चुकीचं बोला की हे नाही, हे चुकीचंच आहे. जर तुम्हाला ओपिनियन द्यायचं आहे, तुम्हाला डिबेट करायचं आहे, मीटिंगमध्ये व्यवस्थित प्रोफेशनल डिबेट करा. आणि कुठलीच गोष्ट पर्सनली घेऊ नका. ना तुमचा मॅनेजर ना तुमच्यासाठी काम करतो, ना तुम्ही तुमच्या मॅनेजरसाठी काम करता. आपण सगळे, म्हणजे जो मॅनेजर असतो, जो सगळे टीममध्ये असतात, हे सगळे प्रोजेक्टसाठी काम करतात, प्रोजेक्ट कंपनीसाठी काम करतो. सो कुणीच काही असं पर्सनली घेतलं नाही पाहिजे. आणि सो तेच कम्युनिकेशन आहे ऍक्च्युली सगळं इंग्लिशवरती डिपेंड नाहीये. कम्युनिकेशन सगळंच आलं की तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे, तुम्हाला जे बोलायचे ते व्यवस्थित डिलिव्हर करता आलं पाहिजे लोकांना. ते झालं तुमचं कम्युनिकेशन. मिसअंडरस्टँडिंग नाही पाहिजे. बॉडी लँग्वेज तुमची पॉझिटिव्ह असली पाहिजे. आय टू म्हणजे एकदम आय कॉन्टॅक्ट वगैरे. मी खूप काही तुम्हाला फॉर्मली नाही बोलणार, पण IT मध्ये अनफॉर्मल पण सगळं व्यवस्थित एकदम चालतं. बट कम्युनिकेशन, तुमचं बोलणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. इंग्लिश हे 30-40% असेल, पण 50-60% तुमचं बिहेवियर आहे. तुम्ही कसं बोलताय, तुमचा कॉन्फिडन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत IT इंडस्ट्रीमध्ये. परत एकदा सांगून फ्रेशर्सला, जर तुमच्याकडे स्किल्स खूप जास्त असतील, टेक्निकल स्किल्स तुमच्याकडे असतील, तर तुम्ही 2-3 इंटरव्ह्यू, 4-5 इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट काय, जर तुमचा इंटरव्ह्यू एखादा खराब गेला तर तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन आन्सर्स नोट डाऊन करा की अरे हा इंटरव्ह्यू माझा थोडासा रॉंग गेला आहे, मी अजून चांगलं बोलू शकलो असतो. ते आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, रिपीट करा. 1, 2, 3, 4, 5 इंटरव्ह्यू गेल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की अरे इंटरव्ह्यूमध्ये आपण असं बोललो पाहिजे. इंग्लिश येत असेल आणि टेक्निकल कमी असेल तर त्यावरती तुम्ही भर द्या. पण जर तुम्हाला दोन्ही पण थोडंफार येत असेल तर टेक्निकलवरती जास्त भर द्या. मी असं पण सांगेल की कम्युनिकेशनवरती आहेच, पण तुमचा कॉन्फिडन्स पण मॅटर करतो. ओके. आणि जे लोक IT मध्ये आहेत, ऑलरेडी जे जॉब करताय, त्यांच्यासाठी पण एक माझं सजेशन राहील की कम्युनिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टँड करून घ्या सगळ्या काही गोष्टी, त्यानंतरच तुम्ही म्हणजे खूप लॅक ऑफ कम्युनिकेशन होऊन जातं. आणि मी असं बघितलंय फ्रेशर्सचं की काही गोष्टी अंडरस्टँड होत नाहीत आणि मग त्या रॉंगली आपण त्या मॅनेजर समोर किंवा हे असं करतो की नाही मला हे समजलं नाही किंवा काय नाही, ऍट द एंड आपण सांगतो. तर स्टार्टिंगलाच गोष्टी अंडरस्टँड करून घ्या. तुम्हाला जरी नाही समजलं तर तुमच्या कलिग बरोबर समजून घ्या की असं असेल किंवा कसं असेल, पण डिलिव्हर करताना व्यवस्थित डिलिव्हर करा. तुमचं इम्प्रेशन बॅड नाही पडलं पाहिजे. ओके. सो आय थिंक हे जे 2-3 ज्या कमेंट होत्या पॉडकास्टवरती आलेल्या आहेत, त्यांना पण मी कमेंटमध्ये सांगितलं होतं की मी व्हिडिओ तुमच्यासाठी करणार आहे. आणि ज्यांना ही डाऊट्स असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ इम्पॉर्टंट होईल असं मला वाटलं, म्हणून मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला. ओके. सो असेच जर तुमच्या काही कमेंट्स असतील IT रिलेटेड, फ्रेशर्सच्या असतील, एक्सपिरियन्सच्या असतील, अजून तुम्हाला काही कुठले पॉडकास्ट पाहिजेत, आपण आपल्या चॅनलवरती मॅक्झिमम पॉडकास्ट अपलोड करतो. म्हणजे मी लोकांचे विकेंड खराब करतो मी पॉडकास्ट घेण्यासाठी. तर तुमचे जर काही डाऊट्स असतील, तुमचे जर अजून काही तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्स करा. मी एकदम इझिएस्ट वेमध्ये जो माझा एक्सपिरियन्स आहे, जे आपण डेलीमध्ये जे करतो तेच तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगायचा मी प्रयत्न करेल, आणि जे की तुम्हाला खूपच युजफुल होईल.
ओके. सो आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.